आणखी एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला की विधानसभा निवडणुका आहेत. प्रीतम मुंडे या तुमच्या भगिनी ज्या लोकसभेला 2 वेळेला विक्रमी मतांनी निवडून आल्या होत्या, मात्र त्यांना तुमच्यासाठी जागा सोडावी लागली. त्या आता संसदीय राजकारणातून बाहेर आहेत, तर येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये त्या काही लढणार आहेत का? लढल्या तर त्या कोणत्या मतदारसंघात? त्याच्यावर मी कुठलेही भाष्य आता करू शकत नाही. माझी भूमिका सगळ्यांना माहित होती, माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये. मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली, असं ते चित्र आहे. तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही. पक्ष जो निर्णय घेईल, आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी, त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे. विषय जेव्हा असा येईल, जेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू, जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू. 5 वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्याचे संस्कार आहेत. त्यामुळे जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्यावेळी तो. तुम्ही काही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे? नाही, अशी कुठली इच्छा मी कधी स्वतःसाठी केली नाही आणि आता काही करण्याचं मला कुठे कारण वाटलं तर नक्की करेल.